विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. विठ्ठल विठ्ठल
विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. मंगल भवन विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. प्रस्तुत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा हा एक 4 चरणाचा अभंग आणि भगवंताची जी खरी ओळख आहे, हे भगवंताचं काय खरं स्वरूप आहे आणि भगवंतानी इथे अवतार घेण्याचं जे प्रयोजन आहे त्यातलं एक प्रयोजन सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात अगोदर आपण अभंगावर काही विवेचन करण्या अगोदर थोडासा परिहार असा की चालू असलेला हा 7 दिवसापासून काय आहे इथे शिव महापुराण कथा आहे आणि आपले परमपूज्य हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज वलेकर यांच्या श्रीमुखातून आपण काय करतोय गत 7 दिवसापासून इथे शिव महापुराणाचं काय आहे श्रवण भक्ती आपली चालू आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्या शिव महापुराण अंतर्गत आज काय आहे काल्याचं कीर्तनानं काय आहे त्या सगळ्या सप्ताहाची काय आहे सांगता आहे आणि सांगतेचं जे कीर्तन आहे ते माझ्याकडं या सप्ताहाचे जे मार्गदर्शक परमपूज्य हरिभक्तपरायण माधव बाबा जे आहेत त्यांच्या काय आहे त्यांच्या आज्ञेतून आणि आमचे जे परममित्र आहे ओमप्रकाश त्यांच्यातर्फे काय आहे ही सेवेचं निमंत्रण आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा वातावरणात हे काय आहे या कथेचं नियोजन आहे. इथं आल्याबरोबर हे जे वातावरण आहे हे बघून जे अतिशय मन प्रसन्न होणारं वातावरण आहे. जसं कथा कीर्तनाला जसं स्थळ पाहिजे ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं काय आहे स्थळ आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. फक्त एकच गोष्टीची थोडीशी कमतरता आहे. ती कमतरता अशी आहे की आता जो थोडासा विक्षेप चालू आहे येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा बोलणाऱ्यांचा आता सगळ्या श्रोत्यांना काय आहे पुढच्या 1 तास सव्वा तासाकरता माझी काय विनंती आहे की आता जो काही आहे ज्याला उठायचं असेल त्यांना आत्ताच उठायचं ज्याला बसायचं असेल त्यांना आत्ताच बसायचं. कारण काय तुमच्या उठण्या बसण्यानं काय होतं आमचा विषय कमी जास्त होत असतो. जेव्हा तुम्ही इथे येताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्या नेमकी काय अडचण येते. त्यामुळे आता सगळ्या श्रोत्यांना विनंती तुम्ही जिथे बसले आहेत तिथं 1 सव्वा तास काय आता ज्याला आपण म्हणतो फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन फक्त लक्ष इथं केंद्रित करायचं ही काय आहे विनंती आहे.
आणि आपल्या सेवेची जी सुरुवात आहे इथे काय, आता शिव महापुराण कथा चालू आहे, तर आपण काय करू, आपल्या सेवेची सुरुवात जी आहे ती शिवनामानच करूयात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ताधराय शिव ताधराय, हर हर भोले नमः शिवाय. सांगितलेल्या विनंतीला किंवा केलेल्या विनंतीला तुम्ही सगळ्यांनी मान दिलेला आहे आणि जे वातावरण पाहिजे त्याच्यातली जी त्रुटी आहे ती आता पूर्ण झाली. आता आपण आपल्या सेवेकडे वळूया. काय आहे भगवंताचं, आपण नित्यानं काय आहे, नित्यानं नामस्मरण वगैरे करतो, नित्यानं या सगळ्या गोष्टी काय आहे आपल्या चालू आहेत. अनेक सप्ते चालू आहेत, अनेक कथा, अनेक कीर्तन, या सगळ्या गोष्टी काय आहे सध्या शहरात म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतभर जरी म्हणलं तर काही हरकत नाही. नित्यानं सप्ते एवढे वाढलेले आहेत, एवढ्या कथा आहेत, एवढं कीर्तन आहे की इकडचं आपण अटेंड करायला गेलो तर 4 जागेवरचा कार्यक्रम काय होतो, आपण तिथे जाऊ नाही शकत. असं एकेका वेळी काय आहे 4-4, 5-5 जागेवर कथा कीर्तन वगैरे. पूर्वीच्या काळी जे आम्ही लहानपणी किंवा बाबांच्या मुखातून जे ऐकले की एखादा मोठा सप्ताह व्हायचा आणि मग त्याच्याकरता काय बहुसंख्येनं समाज यायचा. पण आता काय झालंय, आता खूप रेलचेल झालेली कार्यक्रमाची आणि रेलचेल एवढी वाढलेली की तिथपर्यंत आता सगळा समाज पोहोचू नाही शकत. पण एका दृष्टिकोनातून ही गोष्ट चांगली पण झाली. त्याचं कारण असं आहे की ज्याला सगळीकडे जाणं शक्य होत नाही तर आपल्या एखाद्या जवळपासच्या जर परिसरात एखादा उत्सव होत असला तर तिथे सम्मिलित होणं काय सगळ्याला सहज शक्य होतं. आणि ते सहज शक्य झाल्यामुळे काय आहे की या सगळ्या गोष्टीचा काय आपल्या सगळ्याला लाभ घेता येतो. आणि तशाच प्रकारचं काय आहे इथेही एक नियोजन चालू आहे. गत 2 वर्षापासून, म्हणजे ही काय आहे 2ऱ्या वर्षाची ही कथा आहे. 2ऱ्या वर्षी शिव महापुराण कथा इथे चालू आहे आणि त्याच्या
अंतर्गत भागवत संप्रदाय असो किंवा शिव संप्रदाय असो, कोणत्याही संप्रदायाचं जे आहे तिथे जर एखादा उत्सव असला तर त्या उत्सवाची जी समाप्ती आहे ती काल्याच्या कीर्तनानं करायला पाहिजे. असा काय आहे, दंडक आहे. वारकरी संप्रदायाचा हा काय आहे, दंडक आहे. आणि मग काल्याच्या कीर्तनानं त्याची जी सांगता आहे ती काल्याच्याच कीर्तनानं का करायला पाहिजे, तर त्याचं कारण असं आहे की काल्याचं जे कीर्तन आहे ना ते सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. 7 दिवसात जे काही एखादी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, आता इथे फक्त कथा आहे, पण अनेक सप्त्यात काय होतात, सकाळच्या प्रहारात काय आहे, ज्ञानेश्वरी पारायण असतं, दुपारी प्रवचन सेवा, रात्री कीर्तन सेवा, आणि 7व्या दिवशी काय असते, 7व्या आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं काय होते, त्याची सांगता होते. म्हणजे एकूण जे 7 दिवस जे आहेत त्या 7 दिवसात ज्ञान विज्ञान या सगळ्या काय आहे, या सगळ्या चर्चा होतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं काय आहे, अनेक येणारे वक्ते अनेक विषयावर बोलत असतात, पण प्रत्येकच विषयात प्रत्येकाची रुची असेल असं सांगता येत नाही. त्याचं कारण एखाद्याला काय आहे, एखाद्याला गायन क्षेत्रात रुची असते, एखाद्याला ज्ञानात रुची असते, एखाद्याला शास्त्रात रुची असते. एखाद्या महाराजांनी जर वेदांत सांगितला तर त्या रसिक काय त्याच्यात त्याला रुची असते. पण एकमेव काल्याचं कीर्तन असं आहे की याच्यामध्ये तसं बघायला जर गेलं तर इथेही ज्ञानाचीच चर्चा आहे, पण ज्ञानाच्या चर्चेपेक्षाही काय आहे, इथे भगवंताचे जे लहान रूप आहे त्याची चर्चा अधिक आहे, त्याची कथा अधिक आहे. कारण काल्याच्या कीर्तनाचं दंडकच काय आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि गोकुळामध्ये जी भगवंताची बाल्य अवस्था आहे त्या बाल्य अवस्थेतलं काय आहे, हे सगळं चरित्र आहे. आणि लहान मुलाच्या बद्दल असं सामान्यत्वानं जरी आपण बघायला गेलो तर ज्याला काही देखील कळत नाही त्याला सुद्धा लहान मुलात काय असते, रुची असते. जर शास्त्रीय भाषेतच जर आपण त्याला सांगायला गेलो तर त्याच्यात काय असते, त्याची रती असते. आणि ती रती असल्या कारणाने काय होते, सहजच त्याची मती पण त्याच्यात काय होते, तिकडे जाते. त्याचं कारण एखादं कोणतंही लहानसं मुलगा असू द्या, एखादं गोंडस बाळ आहे, एक 4-5 वर्षाचं बाळ आहे आणि त्याचे काय आहे, कुरळे कुरळे केस आहेत, गुबगुबीत गाल आहेत, मोठे टपुरे डोळे आहेत, आणि तो एकदम चांगला आहे दिसायला. त्याच्या कानात काय कुंडल घातलेले आहेत, पायात पैंजण घातलेले आहेत, आणि तो असा छुमछुम छुमछुम करत काय आहे, चालतोय. कोणालाही काय वाटतं, सहजच त्याला जवळ घ्यायचं. म्हणजे त्याच्यात काय आहे, आपली काय आहे, रती असल्याने सहजच आपण त्याच्याकडे काय करतो, आकर्षित होतो. तसंच आपली मती आहे, आणि मती असल्यामुळे आपण त्याकडे प्रवृष्ट, म्हणजे त्या विषयाकडे काय होते, आपली प्रगती होते. म्हणजे आपली तिकडे काय गती पण आहे. आणि परमार्थिक अंगानं जे आहे ना, या 3 गोष्टीला विशेष महत्त्व आहे. कोणताही जर विषय असला, जर तो आपल्याला कळावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर त्याच्यात काय पाहिजे, आपली मती पाहिजे, गती पाहिजे आणि रती पण पाहिजे. या 3ही गोष्टी जर असल्या तर आपल्याला तो विषय काय सहजतेनं आपल्या आकलनात येतो आणि तो आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारा विषय होतो. त्या अनुषंगानं जर बघायला गेलो आपण तर हे जे कृष्ण चरित्र आहे, ह्या ज्या बाललीला आहेत, ह्या ज्या सगळ्या खोड्या वगैरे आहेत, याच्यात काय आहे, आपल्याला आपल्या मुलात जो रस आहे तो त्या कथेत आपल्याला रस तयार होतो. आणि त्या कथेत जर रस तयार झाला तर सहजच काय आहे, भगवान तो काल्याचा प्रसाद आपल्याला देतात. म्हणजे काय, तेवढ्या वेळ जर आपण पूर्ण एकाग्र चित्तानं जर ती कथा ऐकली, एकाग्र चित्तानं जर त्या कीर्तनात असलो तर आपल्यालाही जो काला तिथे मिळाला, जो गोकुळात झालेला काला आहे, तो आपल्याला आजही इथे निर्माण करता येतो. त्यामुळे काल्याच्या कीर्तनानं काय आहे, प्रत्येक ज्या उत्सवाची आहे ती सांगता करण्याचा काय आहे, दंडक आहे. विठ्ठल विठ्ठल. पण जरी असं असलं, काल्याच्या कीर्तनात जरी ही सामान्यत्वानं ही सगळी चर्चा असली, जरी मी बोललो की आपल्याला सहज कळणारा विषय आहे, पण जरी सहज कळणारा असला तरी अधिकार अंगानं जर तो कळाला तर त्याचा काय होतो, विशेष असा फायदा होतो. कारण कोणत्याही दैवताला जेव्हा आपण भजतो किंवा पूजतो तेव्हा त्याचा जर अधिकार आपल्याला कळाला नाही तर आपल्याला जे मिळायला पाहिजे, जे पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे, जे फल आपल्याला त्याच्याकडनं मिळवायचं आहे, तेवढं फल काही आपल्याला मिळत नाही. त्याचं कारणच असं आहे की जेवढा ज्याचा अधिकार तेवढाच त्याला ते मिळणार. जेवढ्या अधिकाराने ती गोष्ट जाणली
आणि मग आपण ते न जाणत असल्यामुळे आपण काय करतो, देवाकडे जरी गेलो तरी देवाकडे आपण आपल्या प्रापंचिक गोष्टीचीच मागणी जास्त आहे. आता तर असं आहे की जसं त्याला म्हणतो की बाबा तू हे काम करत असलं तर आम्ही तुझ्याकडे येऊ, असं देवाणघेवाणीचाच व्यवहार होऊन बसलेला आहे. म्हणजे ते सकाळी सुद्धा जे आहे, आता असं बोलू नये पण बोलण्याची पाळी आलेली आहे की आपण सकाळी सुद्धा एक लोटा जल घेऊन जेव्हा भगवान शंकराला अर्पण करायला निघतो तेव्हा खरंच सांगा बरं, किती लोकांना असं वाटतं की भगवंताची प्राप्ती होई म्हणून आपण हे जल घेऊन चाललोय की आपल्या सांसारिक गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे त्याच्याकरता चाललोय. सगळ्यांच्या निरुत्तरपणाचं एकच उत्तर आहे की जवळपास काय बहुतांशी समाज तोच आहे. आणि बहुतांशी समाज तो असल्या कारणाने भगवंताचा अधिकार न कळल्यामुळे आपण त्याला काय मागायला पाहिजे हे आपल्याला कळतच नाही. आपण नेमकं अविनाश पदाची प्राप्ती करून देणारे भगवान आहेत आणि ते तसे असताना सुद्धा आपण त्यांच्याकडे नाशवान गोष्टीची काय करतोय, मागणी करतोय. आणि खरा हुशार कोण आहे माहिती का, ज्याला हे कळालं की आपण नेमकं काय मागायला पाहिजे, काय मागितल्याने आपल्या जीवनाची सार्थकता होणार आहे. आणि ते केव्हा कळतं, जेव्हा आपल्याला अधिकार कळाला. एकदा काय एक मोठा जेल होतं, जेल किंवा कैद. त्या कैदेमध्ये अनेक काय होते, कैदी होते. आणि मग त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे काय झालं, तिथलचा जो जेलर आहे तो जेलर त्यांच्यावर खुश झाला की तुम्ही खूप चांगले कैदी आहेत, कोणी कदाशी भांडत नाही, तुम्हाला सांगितलेलं काम चोख वेळेवर आहे, आपले हे जे जेल आहे ह्याला तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे मला चांगला एक पुरस्कार मिळालेला आहे, असं त्या जेलरनं काय केलं, त्या सगळ्यांना सांगितलं. आणि आता मी काय झालो म्हणे, तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे आणि तुमच्यावर प्रसन्न झाल्यामुळे माझ्याकडे जेवढी अथॉरिटी म्हणे त्या अथॉरिटीच्या अंगाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काही मागा म्हणे, आज मी प्रत्येकाला एक एक गोष्ट द्यायला तयार आहे, तुम्ही मला मागा काय काय मागायचं ते. मग जसं असं मागायचं सांगितलं मग प्रत्येकाने विचार केला व आपल्याला काय असुविधा आहे. मग कोणी आलं म्हणे, जेलर साहेब इथं काय आहे, इथं सगळं चांगलं आहे म्हणे पण रात्री झोपायला पांघरूनच बरोबर नाही, तर मला जर गादीची व्यवस्था झाली तर माझ्याकरता काय होईल, चांगलं होईल. मग कोणी म्हणे बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही जे पाणी आणून ठेवता ते एकदम गरम होऊन जातं, आम्हाला जर इथं कूलरमधलं पाणी दिलं, एकदम चिल्ड पाणी दिलं तर आम्ही काय खुश होऊन जाऊ, तशी व्यवस्था करा. मग कोणी सांगितलं व जेवणात जे आहे ते रोजचे तुमचे ते बघून बघून आम्ही कंटाळलो, चांगली जर मेजवानी देत असले तर आठवड्याला एखादी मेजवानी द्या. असं कोणी काय सांगायला लागलं. कोणी म्हणायला लागलं व आम्हाला तंबाखू पाहिजे, कोणी सिगरेट, ज्याची जशी काय म्हणतात कॅपॅसिटी तसं त्याचा मागण्याचा विषय, ज्याची जेवढी बुद्धी. पण त्याच्यामधला एक जो कैदी आहे, एक कैदी एकदम शांततेनं बाजूला बसलेला आहे. आणि मग असं वाटलं त्या जेलरला की सगळ्यांनी आपल्या मागण्या सांगितल्या, फक्त एवढ्या एकच माणूस जो आहे तो काहीच मागत नाही, मग याला काहीच मागायचं नाही का. तरी पण जेलर म्हणे आज तर आपण सगळ्यांना म्हटलेलो की तुम्ही मागा आणि आपण ते द्यायला तयार आहे. तरी जाऊन त्या जेलरनंच विचारलं की म्हणे तू का रे बाबा शांत बसला, तू सांग तुला काय पाहिजे. तो म्हणे जेलर साहेब जर तुम्ही खरंच आमच्यावर प्रसन्न असले आमच्या वागणुकीवर तर मला असं द्या म्हणे की माझी या जेलमधून काय करा, तुम्ही मुक्तता करा. मग आता खरं सांगा, जे अगोदरचे जे कैदी आहेत ते खरं मागणार आहेत का जो सगळ्यात शेवटचा कैदी आहे तो खरा मागणार आहे? काहीतरी उत्तर द्या ना, कोण खरा मागणार आहे? शेवटचा. आणि मग आता आपण कोणत्या कायद्यात मोडतोय? आपण सगळे त्या पहिल्याच कायद्यात ना, जे भगवान आपल्याला या जन्म मृत्यूच्या जे काय आपल्या मागे झंगट लागलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शयनम, या सगळ्या गोष्टीत काय आपल्याला किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि ती आपल्याला काय लक्षातच येत नाही तो विषय की आपण नेमकं काय मागायला पाहिजे, जे अविनाश गोष्टी प्राप्त करून देणार आहे. आणि तिथे आपण सामान्य गोष्टी मागतोय. व त्याचं कारणच असं आहे की ते जे देणारं दैवत आहे त्याच्या अधिकाराचीच आपल्याला काय माहिती नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तशीच काहीशी जी गोष्ट आहे ती कशामुळे घडते? कारण अधिकाऱ्याची काय आपल्याला माहिती नसल्यामुळे. आणि काय आपल्याकडूनच घडतं असं नाही. जे भगवंताच्या खूप निकट आहेत, जे भगवंताच्या नित्य जवळ आहेत, त्यांच्याकडून सुद्धा काय होतं, त्यांचा अधिकार ओळखण्यात काय होते, अपराध घडतो. त्यांना त्यांचा अधिकार कळत नाही.
आणि तसं जर नसलं असतं तर मला सांगा, अर्जुनाच्या नित्य संगतीत भगवान कृष्ण होते आणि तसं असताना सुद्धा त्यांना काय भगवंताचा अधिकार कळाला नाही. आणि मग जेव्हा कळाला तेव्हा ते पश्चातापपूर्वक बोलायला लागले. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. इथे काय आता पश्चातापपूर्वक जेव्हा भगवंतांनी आपलं विराट स्वरूप दाखवलं अर्जुनाला, त्याच्यानंतर ते पश्चातापपूर्वक सांगू लागले की म्हणे भगवंता काय, मी तुमचा अधिकार न जाणताच या सगळ्या गोष्टी केल्या. तुम्ही एवढे मोठे थे आम्हाला माहीतच नाही. तुमचा अधिकार एवढा मोठा आहे आणि आम्ही त्याचा काहीतरी उपयोग केला. तुम्ही आम्हाला अमृताचं काय कलश भरून दिला ना, आम्ही काय केला तो सडा मारण्याच्या कामाला आणला. तुम्ही आम्हाला काय केलं म्हणे, कल्पतरूचं मोठं वृक्ष किंवा मोठी बाग दिली आणि आम्ही काय केलं त्याचे ते सगळ्या फांद्या वगैरे मोडल्या आणि चांगला आपल्या एखाद्या शेताला कुंपण घालता येईल असं आपण केलं. तुम्ही चिंतामणी जे आहेत चिंतामणीसारखे खडे आम्हाला दिले आणि आम्ही ते चांगले एखाद्या सडकाला कामा येतील असं ते केलं. काय काय नाही म्हणे आमच्याकडून अपराध घडले. पण या सगळ्या अपराधाचं कारण काय, कारण आम्हाला तुमचा अधिकारच कळाला नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. एवढंच नाही तर मी तुमच्याकडून सारथ्यपणाचं काम करून घेतोय. तुम्हाला काय केलं मी या एवढ्या मोठ्या युद्ध प्रसंगात तुम्हाला एकदम छोटं काम दिलं सारथीपणाचं. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशामुळे घडल्यात, त्याचं कारण म्हणजे भगवंताचा अधिकार माहिती नसल्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. पण त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार जो आहे तो सामान्य माणसांना कळतच नाही. कारण त्याचं कारण असं आहे की सामान्यांची बुद्धी सामान्यच असते आणि मोठ्यांची बुद्धी विशेष असते. आणि आपल्या संप्रदायात जे आहे साधू संतांची विशेष दृष्टी आहे, त्या दृष्टीनं जर आपण भगवंताकडे बघायला गेलो तरच आपल्याला नेमके भगवान काय आहेत हे कळू शकतं. कारण त्यांच्या लीला जर पाहिल्या तर लीला ज्या आहेत त्या सामान्य जरी वाटत असल्या तरी त्यांचं जे असणं आहे ते असामान्यपणाचं आहे. आणि त्याच अधिकार सांगणारा किंवा नेमका भगवंताचा अधिकार काय आहे आणि ते एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा नेमकं काय क्रिया करतात हे अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. इथे काय आता पहिल्या चरणात असं सांगितलं आहे की भगवंताचा अधिकार बघा. अधिकार काय आहे, विश्वाचा जनिता म्हणजे या विश्वाला ज्यांनी निर्माण केलेलं आहे, जनिता म्हणजे ज्याने जन्म दिलेला आहे. आणि असे असणारे भगवान काय करतायत, म्हणे यशोदेसी माता म्हणजे यशोदा मातेला काय करतायत, हाक मारतायत, माता माता म्हणतायत, आई आई म्हणतायत. आणि एखादं लहानसं लेकरू जे आहे त्याच्या अधिकाराकडे बघून आपल्याला असं वाटेल की बाबा हे सामान्य क्रिया आहे. सामान्य एक लेकरू जे आहे ते आईला आई आई म्हणतंय, पण ते जरी तसं आई आई म्हणत असले तरी ते सामान्य नाही आहेत. ते कोण आहेत, विश्वाचा जनिता. म्हणजे थोडा स्वर कमी ठेवा फक्त. हा ठीक आहे ठीक आहे बस. विठ्ठल विठ्ठल ते सामान्य
आजपासून त्यांच्या अधिकाराची काय आहे ही चर्चा आहे. अधिकार काय आहे, विश्वाचं ते निर्माण करणारे आहे. एखाद्या छोट्याशा जे कंपनीचा मालक असतो त्या छोट्याशा कंपनीच्या मालकाला सुद्धा काय आहे, अहंकार येतो किंवा आपण या कंपनीचं काय आहे, मालक आहे, आपण मॅन्युफॅक्चरर आहे या गोष्टीचं. आणि किती छोटीशी गोष्ट असते. जर एखादा आपण बघायला गेलो तर अतिसामान्य अशी गोष्ट आहे आणि छोट्याशा गोष्टीचं छोट्याशा जागेवर एखादं युनिट टाकलेलं असतं, पण तरीसुद्धा तो असा एकदम काय असतो, टाईट असतो. तो असं सामान्यत्वानं बोलायला तयार होत नाही. पण एवढे मोठे असताना सुद्धा ते किती मोठे आहेत भगवान. तुम्ही असं थोडा एखाद्या वेळेस विचार करा, हे मोबाईल घेऊन टाका तिकडे. तुम्ही थोडा असा विचार करा की किती मोठे आहेत भगवान. या सगळ्या सृष्टीमध्ये एकही गोष्ट अशी नाही आहे जी भगवंतानी काय बनवलेली नाही. पूर्ण एक न एक जी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टीवर काय आहे, भगवंताचं राज्य आहे. आणि ज्या या सगळ्या गोष्टीवर भगवंताचं राज्य असतं किंवा एखाद्या राजाचं जर आपण सगळीकडे जर राज्य असलं असं जर म्हणलो तर त्याला काय म्हणतात, चक्रवर्ती राजा म्हणतात. पण चक्रवर्ती जे राजा आहे त्याची सुद्धा सत्ता काय आहे, फक्त माणसांवर आहे. बरं, तो जरी राजा असला तरी पण काय आहे, माणसांवर आहे. कशी माणसांवर, एका राजानं काय केला, नियम केला की जर बाहेर जर कोणी लघुशंकेला वगैरे गेलं तर त्याला 100 रुपये दंड. आणि 100 रुपये दंड असताना एक बाहेर गावून एक माणूस आला, त्याला ते माहीत नाही, त्यानं काय केलं, आपलं तिथं गेला आणि ते 100 रुपयाचं काय ते काम असं झालं त्याच्याकडून की बाहेर लघुशंका करण्यात आली. लगेच त्याला काय केलं, 2-3 जणांनी पकडलं आणि पकडल्यानंतर लगेच म्हणे, बाबा तुम्हाला 100 रुपयाची पावती फाडावं लागेल, चला म्हणे तुम्हाला कोर्टात नेण्यात येईल. इकडे मागे विक्षेप करू नका, तुम्हाला अगोदरच सूचना केलेली, त्याची आवश्यकताच नाही कशाचीच. विठ्ठल विठ्ठल. तर आपला विषय असा चालू होता की त्याला काय केला, 100 रुपयाचा दंड झाला. आणि दंड झाल्यानंतर तो त्या रस्त्याने चालला आणि रस्त्यानं चालताना नेमकी एक काय घोडागाडी चाललेली होती. आणि घोडागाडी जी ती थांबली, ती जिथं थांबली चांगल्या रस्त्यावर, हा तरी एका कोपऱ्यात लघुशंका करत होता, पण चांगल्या रस्त्यावर त्या काय केलं, त्या घोड्यानं लगेच लघुशंका पण केली आणि जे काय असेल ते दोन्ही काम त्याने तिथं करून टाकलं. आणि जसं ते केलं तसं ज्याला शिक्षा झाली तो म्हणे, साहेब पकडा याला, तुमचा काय नियम आहे, 100 रुपयाचा 200 रुपयाची पावती फाडा म्हणे, हा संडास बाथरूम मध्ये न जाता बाहेर गेलेला आहे म्हणे. चालेल का तिथं सत्ता? नाही चालणार. का? कारण ते पशु आहे, त्याच्यावर त्याची सत्ता नाही. पण भगवंताची जी सत्ता आहे ती एक न एक गोष्टीवर आहे. एक न एक गोष्टीचं काय आहे, बनवणारा काय आहे, भगवानच आहे. प्रत्येक गोष्टीला बनवणारा भगवान आहे. तुझी सत्तेने वेदाची माला सगळीकडे भगवंताची सत्ता आहे. सूर्यावर भगवंताची सत्ता आहे. किती वाजता यायचं, किती वाजता जायचं. कधी कधी काय आहे, रोज जो सूर्य आहे तो वेळेवर येणारा सूर्य कधी कधी आपल्याला 11 वाजे पण दिसत नाही. कोणाच्या सत्तेनं? त्यावेळेस नेमकं तिथे आभाळ यायचं कोणाच्या सत्तेनं आहे? त्यांच्याच सत्तेनं आहे. तेच या सगळ्याची निर्मिती करणार आहे. नेमकं कुठं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि आपण जर बघायला गेलो तर तसं ब्रह्मदेवाचं जे कार्य ते सुद्धा खूप मोठं आहे. तेही चांगलेच मॅन्युफॅक्चरर आहेत. ते पण काय, ते सगळ्या आपल्या तुम्हाला आम्हाला बनवणारे आहेत. पण त्यांना सुद्धा बनवणारे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे सगळ्यांवर काय आहे, सत्ता भगवंताचीच आहे. एवढी सत्ता आहे भगवंताची की एकदा काय झालं, एका सृष्टीतल्या ब्रह्मदेवाला म्हणजे एका जी आहे भगवंताचं, एका ब्रह्मांडामधल्या ब्रह्मदेवाला काय झालं, थोडासा अहंकार झाला की अरे मी नित्यानं एवढं काम करतोय, नित्यानं या सगळ्या गोष्टी बनवतो, अनेक मानव, अनेक मुंग्या, अनेक उंट, अनेक सिंह, हे सगळं बनवतो म्हणे, आणि कधी मला काही पुरस्कार नाही, काही नाही.
एवढा चांगला. आपण सामान्य उद्योजकाला सुद्धा पुरस्कार असतो, सर्वोत्कृष्ट उद्योजक वगैरे. आणि खरंच ना तुम्ही थोडं विचार करा ना, त्यांचं किती मोठं काम आहे. आपल्याला या नुसत्या मुंग्या वगैरे ज्या आहेत आपल्याला घरात जेव्हा निघल्या तेव्हा लक्षात येतं किंवा लक्षावधी मुंग्या आहेत, म्हणजे आपण त्याला मोजू नाही शकत असे छोटे छोटे प्राणी. 84 लाख प्राणी बनवणारे ते ब्रह्मदेव. आणि त्यांच्याकडून प्रत्येकाचं काय आहे, प्रत्येकाचं बनवणं वेगवेगळं आहे. प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाचं नाक वेगळा, हात वेगळा, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे किती मोठ्या गोष्टी ब्रह्मदेव बनवतात. पण त्या ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा आपल्याला काय नको म्हणे हे काम, आपल्याला एक 15 दिवसाची रजा टाकायची, कारण आपल्याला काय काय पुरस्कार नाही, काही नाही. जसं त्यांनी तो अर्ज भगवंताकडे दिला, लगेच अर्ज ताबडतोब काय लगेच मंजूर झाला. आणि त्यांच्या जागेवर काय दुसऱ्या ब्रह्मदेवाच्या योजनेकरता भगवंतांनी लगेच जे काय असेल आपले जे मॅनेजर त्यांना फोन लावला की दुसरे ब्रह्मदेव काय हजर झाले पाहिजे. या ब्रह्मदेवाला रजेचा अर्ज मंजूर होऊन बाहेर येत नाही, तोच लगेच दूरवर पाहिलं तर अनेक उंट असे काही त्यांच्या पाठीवर काही पेट्या चालल्या होत्या. आणि समोर जे आहे समोर एक जण होतं. तेवढ्यात त्या ब्रह्मदेवानी त्यांना थांबवलं. अरे म्हणे मी 5 मिनिटं नाही झाले म्हणे, एवढे उंट वगैरे कधी निर्माण झाले म्हणे, हे तर काही माझ्या सृष्टीतले दिसत नाही म्हणे. आणि या पेट्या वगैरे तर ते म्हणे काही नाही म्हणे, कोणत्या तरी एका ब्रह्मांडातल्या ब्रह्मदेवाने रजा मागितली म्हणे आणि भगवंतांकडून आदेश आलेला आहे की त्याच्या जागेवर जो फिट होणार आहे असा एखादा ब्रह्मदेव घेऊन या. तर म्हणे ब्रह्मदेव कुठे आहेत म्हणे, या ज्या पेट्या आहेत म्हणे या उंटावरच्या पाठीवर, या सगळ्या पेट्यामध्ये काय ब्रह्मदेव आहेत म्हणे. आणि जो इथं फिट होईल त्याला इथं ठेवायचं आणि बाकीचे परत घेऊन जायचे. ब्रह्मदेवाला वाटलं अरे बाप, आपण जो अहंकार करत होतो तो आपला सगळा चुकीचा आहे, आपलंच काम जाईल. लगेच तिकडे जाऊन भगवंताकडे सांगितलं आमचा अर्ज जो आहे तो आम्ही मागं घेतो, आम्हाला परत तुम्ही काय करा कामावर रुजू करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढ्या ब्रह्मदेवाची जी सृष्टी आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं की त्यांनी कसं कसं बनवलं असेल. पण त्या ब्रह्मदेवांना बनवणारे सुद्धा कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे एवढे मोठे भगवान आहेत पण किती छोट्या रूपाला आले. अनंत ब्रह्मांड उदरी हरि राम अतिशय उत्कृष्ट प्रमाण दिलेले आमचे जे परम मित्र आहेत मच्छिंद्र महाराज, त्यांनी सांगितले की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. अशीच गोष्ट आहे की नवल वाटण्याचीच गोष्ट आहे. आणि ते काय करतायत, एवढे मोठे असून सुद्धा आई म्हणून काय करतायत, यशोदा मातेला हाक मारतायत. पण मग नेमकं एवढं छोटं व्हायचं कारण काय, त्याच्या पाठीमागचं कारण काय, की जे यशोदा मैयाचं जे भाग्य आहे ते जर आपण बघायला गेलो तर एवढं मोठं भाग्य आहे की ते लहान बालक बनून काय भगवान स्वतः त्यांच्या मांडीवर बसतात. काय त्यांनी पुण्य केलं असेल किंवा भगवंताला असं वाटलं की त्यांच्या उदरी आपण यावं आणि एकदम लहान बालक बनून काय त्यांच्याशी वेगवेगळ्या काय करतायत, लीला करतायत भगवान. पण या सगळ्या लीले मागचं नेमकं रहस्य काय आहे हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकाराम महाराज प्रतिपादन करतात. ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा
ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. याचं मुख्य कारण असं आहे की भगवान एवढे मोठे असून सुद्धा ही लीला करण्याचं कारण काय आहे की भगवान जे आहे अहम भक्त पराधीना, मी काय आहे भक्ताच्या आज्ञेत राहणार आहे की मी भक्तांच्या समोर काय आहे त्यांच्याकडून जसा भाव असेल तशा भावावर मला काय अवतार घ्यावा लागतो. त्यांची जशी माझ्यावर प्रीती असेल किंवा त्यांचं जसं प्रेम असेल तसे मी वेगवेगळे अवतार धारण करतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. कारण काय आहे त्या प्रेमाच्या पुढे काय होतात भगवान छोटे होतात आणि छोटे होऊन हे काय करतात हा अवतार घेत आहेत. नाहीतर तुम्ही एक थोडी छोटीशी कल्पना करा अशी की ज्या भगवंतानीच सगळं बनवलेलं आहे. हे जे गायी म्हशी इतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे काय भगवंतानी बनवलेलं आहे. त्यांच्याकडूनच निघणारं काय दूध, त्या दुधाकडून बनणारं दही, त्या दह्याकडून बनणारं माखन कितीसं खाणार आहेत भगवान. आणि ते सुद्धा त्यांच्या मालकीचं खाल्ल्यानंतर सुद्धा काय करतायत की तिकडे आईला सांगतात किंवा मै नाही माखन खाय. म्हणजे तिथं सुद्धा काय भगवान एवढं सगळं करू नये हे भगवंताला सांगता आलं नसतं का हे माझंच आहे सगळं. पण तसं नाही, इथं काय आले ते आईला आनंद द्यायला आलेत. आणि त्याच्यामुळे काय आहे तिथं भगवान खोटं बोलतात. खोटं कसं बोलतात की जरी माखन खाल्लेलं असेल तरी आईला थोडासा आनंद द्यायचा. त्या लीलेतून काय करायचा आईला आनंद द्यायचा. आणि त्या आनंदाकरता काय करतात ते सांगतात की मै नाही माखन खायो मैया मै नाही माखन खायो मैया काय करतात. अनेक वेगवेगळे ह्याच्यात कारण दिलेले या भजनामध्ये. ते सांगतात की आई हे एवढं मोठं वर टांगलेलं आहे म्हणे आणि मी एवढा छोटासा बालक आहे म्हणे, माझे हात इथं कसे जातील आणि मी ते काही घेऊ नाही शकत म्हणे. आणि तू तरी पण सांगते मी खाल्लंय, मी खाल्लेलं नाही म्हणे आई. पुढं थोडं रागात पण येतात. रागात येऊन काय सांगतात मैया लेले आपुनी लकुटी कमलिया तुने बहुत ही नाच नचायो. काय सांगितलं की बाबा हे जे तू सकाळी सकाळी मला कामाला लावते म्हणे आई, काय करते तू माझ्याकडे याला सकाळी सकाळी काठी देते आणि सांगते हे सगळे काय करायच्या गाया वगैरे चरून आणवायच्या, हे आता नको म्हणे आई. हे तू रोज सगळं काम मला सांगते हे आजपासून मी करणारच नाही. कितीतरी कारण काय करतात त्या भजनामध्ये भगवान देतात. आणि शेवटला एक असं कारण देतात आ मैया जियते रे कुछ भेद उपजी है वे मैया जियते रे कुछ भेद उपजी है तूने मोहे जान्यो परायो जायो. आई तू काय मला वेगळं समजायला लागली, तू मला परक समजायला लागली. म्हणजे एवढे मोठे असणारे भगवान काय करतात छोटे छोटे कारण देतात आणि कारण देऊन काय सांगतात आई तू मला माझं काय करते, तू मला माझं मानतच नाही त्याच्यामुळे तुझ्या मनात या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे किती छोट्याशा गोष्टी आहेत आणि याच्याकरता भगवान एवढे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा आईला वाटतं खूप मोठी गोष्ट झाली तर आईच सांगते की बाबा तू नाही खाल्लं काही हरकत नाही, नाही खाल्लं तू नाही खाल्लं मान्य आहे म्हणे आम्हाला हे सगळी गोष्ट. आणि त्या मान्य झाल्यानंतर सुद्धा भगवान स्वतःच म्हणतात सुन मैया मोरी सुन मैया मोरी मैंने ही ज्या छोट्या छोट्या लीला आहेत हे करण्यामागे काय आहे भगवंतांना जसं समोरच्या भक्ताचा भाव असेल त्या भावाची काय आहे ती लीला आहे. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. आणि गोकुळामध्ये एवढ्या लहान लहान खोड्या आहेत की कधी कधी त्या वाचताना सुद्धा असं वाटतं की काय त्यांचं भाग्य असेल की भगवान एवढे छोटेस बालक स्वरूप घेऊन त्यांच्याशी काय काय लीला करतात. एक जी गवळण आहे ना एका गवळणीने काय केलं इकडे बोलवलं, एक नाही इकडे ये म्हणे आणि बोला म्हणे काय काम आहे.
काही नाही म्हणे, मला हे सकाळपासून हे शेणाचे टोपलीतनं म्हणे हे उचलून तिकडे टाकायचेत म्हणे, पण मी आता दमली म्हणे, पण काम खूप शिल्लक आहे, थोडी मदत करू लागत. मग कन्हैया आईनी सांगायचं की बाबा आई मी मदत म्हणजे त्या गोपीला सांगायचं मी मदत करतो, पण माझी पण एक शर्त आहे म्हणे, एक टोपलं तिकडे टाकलं तर एक माखणाचा गोळा काय म्हणे मला द्यावा लागेल म्हणे. असं काय झालं, त्यांचा व्यवहार ठरला. आणि ठरल्यानंतर काय केलं, भगवंतानी ते टोपलं उचलायचं तिकडं नेऊन टाकायचं, पण त्यावेळेस आता लिहायचं कसं. मग ते लिहायचं कसं, तर त्या गवळणीने सांगितलं काही अवघड नाही म्हणे, एक थोडंसं शेण घेतलं असं हातावर थोडं कालवलं आणि कालवून काय केलं, एक टोपलं टाकलं की भगवंताला एक टिपका असा मारायचा आणि भगवंतानी तिकडं जायचं, ते टोपलं टाकून यायचं. मग दुसरी झालं का दुसऱ्या वेळेस तसंच ते टिपका मारायचा. असे 4-5 टिपके तयार होऊन झाले. ती गवळण पण जी आहे ती बसलेली एका जागेवर, ती थोडीशी अशी झोपेत पाहून भगवंतांनी काय केलं, तिकडे नेऊन शेणाचं टोपलं टाकलं आणि स्वतःच आपल्या हातानं काय केलं, ते सगळं ज्याला म्हणतो आपण, जसं आपण गंध लावतो तसं ते तयार केलं आणि 5-25 टिपके मारून घेतले. आणि मग येऊन सांगितलं, बघ बाबा आता मी थकलो, आता हे टिपके मोजा आणि चला द्या आपला माल द्या इकडे. म्हणजे भगवान या छोट्या छोट्या ज्या लीला करतात कोणा करतात, म्हणजे भक्तांचा अंकित असल्यामुळे, म्हणजे भक्तांनी जसं सांगितलं असेल किंवा जशी इच्छा केली असेल त्या अनुषंगाने काय या सगळ्या लीला आहेत. एवढ्या छोट्या छोट्या लीला आहेत, एवढं आनंदी लीला आहेत. आणि हा अवतार जो आहे तो काय, मी सगळ्यात अगोदरच बोलून गेलो की यामध्ये काय आहे, सगळ्यांचीच मती निर्माण होते, सगळ्यांचीच गती असते, सगळ्यांचीच रती असते. होय भक्ती केला याही काय आहे, हेही प्रमाण त्याच अंगत आहे. जशी इच्छा केली असेल ते पुरवण्याकरता काय भगवान अवतार घेतात. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरताच हा अवतार आहे. ज्या भावानं भक्तानं भक्ती केली असेल ते त्याचं मनोरथाचं फल देण्याकरताच काय आहे, त्या भक्तीचं फल देण्याकरताच भगवंताचा काय आहे अवतार आहे. मग ज्यानं ज्या अंगानं भक्ती केली असेल, कोणी भगवंताला काय आहे आपले स्वामी बनावं या अंगानं पाहिलं असेल तर भगवंतांनी त्यांना आपलं दास बनवून घेतलं. कोणी जर असा विचार केला असेल किंवा आपण स्वामी बनावं, भगवंतांनी आपलं दास बनावं, तर तीही इच्छा काय भगवंतांनी पूर्ण केली आहे. कोणी काय अवतारानं, कोणी त्यांना बघितलं किंवा आम्हाला हे पती रूपानं मिळावं, तर भगवंतांनी काय केलं 16,108 पत्नी केल्या. त्या सगळ्या काय आहे, त्यांच्या सगळ्यांची इच्छा होती तसा भगवंतांनी अवतार घेतला आणि तशा तशा गोष्टी भगवंतांनी केल्या. पण या जरी सगळ्या गोष्टी भगवान करत असले तरी पण या सगळ्या गोष्टींपासून भगवान काय आहे अलिप्त आहेत. या एकाही गोष्टीला भगवान लिप्त नाही आहेत आणि लिप्त नसतानाही खूप वेगवेगळ्या अशा प्रकारच्या लीला केल्यात, असा अभंगाच्या 3ऱ्या चरणात
निष्काम निराळा गोपीला वेल्या चाळा. कधी कधी काय आहे, हे जे कृष्ण चरित्र आहे ना, हे ऐकताना आपल्याला थोड्याशा शंका निर्माण होतात. शंका अशा निर्माण होतात की भगवंतांनी ज्या त्यांच्याशी लीला केल्यात, जे गोपी आहेत त्यांच्याशी रास क्रीडा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे ज्यांना त्याच्यातलं काही कळत नाही ते काहीतरी आपलं ज्याला म्हणतो आपण मूर्खपणाचे विधान करतात. आणि ते असा विचार करतात की बाबा भगवंताच्या ह्या ज्या लीला आहेत ह्या ग्राम्य लीला आहेत, काही काही त्या गोष्टीला बोलतात. कधी कधी तर मला हे पेपरवाल्यांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. एखादं जर चुकीचं काही कृत्य घडलं असेल तर ते तिथं काय म्हणतात, कृष्ण कृत्य झालं. काय सरकारला सुद्धा बोलावं की बाबा नेमकं त्यांनी या गोष्टीवर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. त्या गोष्टीला कसं काय तसं नाव देतात, कारण ती लीला कुठे आणि ही लीला कुठे. काय आहे, शुकाचार्यांनी त्यांच्या भागवतात वर्णन केलेला हा विषय आहे. भगवंताचा विषय काय आहे, भागवताचा विषय आहे. आणि नेमकं वर्णन कोणाचं आहे आणि कोण करते त्याला खूप महत्व आहे. एखादा 10-20 कप चहा रोज पिणारा आणि त्याने एखाद्या हिंद केसरी पैलवानाचं वर्णन करावं त्याला काही महत्व नाही. पण एखादा प्रति पैलवान आहे आणि त्यानं त्यांचं वर्णन करावं. आता हे आपले मृदंगाचार्य आहेत, ज्यांना याच्यातलं काही माहिती आहेत त्यांनी यांचं वर्णन करावं. त्यांनी यांचं वर्णन करावं किंवा काय बोल आहेत, काय वाजवण्याची पद्धत आहे. ज्याला काहीच माहित नाही त्यांनी थोडी त्यांचं वर्णन करून त्यांचं काय समाधान होणार त्याच्यात. यांना शब्बासकी कोणी द्यावी, यांना आमच्या माधव महाराजांनी शब्बासकी द्यावी. कारण काय आहे, दोन्ही त्याच अधिकारातले आहेत. त्यामुळे ज्यांचं वर्णन करणारे जे आहे आणि वर्णविषय जे आहे हे कशावरून कळतं, नेमकं कोण वर्णन करतंय. तर शुकाचार्य जे आहेत ते खूप मोठे अधिकारी असं व्यक्तिमत्व आहे, ज्याला आपण म्हणतो की वैराग्याची परिसीमा जी आहे ते म्हणजे काय आहे, शुकाचार्य आहे. शुकाचार्यांच्या वर्णनाकरता भागवतातला श्लोक आहे, यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायिनो विरहातराजुआव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्वं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. ते जसे आईच्या उदरातून बाहेर पडले आणि बाहेर पडून काय झाले, शुकाचार्य पळायला लागलेत. जसं पळायला लागले तसं व्यास महर्षी मागे पळतात, हे शुका हे शुका. पण त्यांच्यातलं जे तत्व आहे आणि इतर सगळ्या गोष्टींतलं जे तत्व आहे ते चराचरामध्ये काय आहे, त्यांनी चराचरामध्ये भगवंताला पाहिलंय आणि त्यामुळे चराचर काय ओ देऊ लागले. त्यांनी हे शुका म्हणलं तर एखाद्या झाडीनं ओ द्यावा, एखाद्या झाडानं ओ द्यावा, कशानंही काय करावं. व्यास महर्षींनी हाक मारल्यानंतर कोणाही काय करावं, ओ द्यावा, असा अधिकार कोणाचा आहे, शुकाचार्यांचा आहे. आणि मग ते शुकाचार्य इकडे असा एखादा सामान्य विषय वर्णन करतील का, असं वाटतं तरी का आपल्याला की त्यांना काय त्याच्यापासून आढळलेलं आहे. त्यांनी जर त्यांचं वर्णन केलेलं असेल तर निश्चित समजायचं की आपल्याला ते कळत नाही, त्यांना ते कळालेले आहेत. त्यामुळे काय आहे, जरी गोपी लाविलेला चाळा असा जरी विषय असला तर तो विषय वेगळा आहे. ते मी अगोदर जसं सांगितलं की बाबा ज्या भावाने भक्तानं भक्ती केलेली आहे त्याचं फल देण्याकरताच भगवंतांनी काय केलेलं आहे, हा अवतार घेतलेला आहे. आणि जर त्या गोपी पण जर तशा असल्या असत्या तरी त्या गोपींचं वर्णन नारद भक्तिसूत्रात नारदांनी केलंच नसतं. किंवा नेमकी भक्ती कशी पाहिजे तर यथा व्रज गोपिका नाम, जशा गोपिका व्रजमधल्या ज्या गोपिका आहेत त्यांचं काय भक्ती करता सर्वोत्कृष्ट उदाहरण काय नारद महर्षींनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्यात सर्वोत्कृष्ट अशा भक्त आहेत. आणि आता या दोन गोष्टी तर समजा आपल्या झाल्या, शुकाचार्यांच्या अधिकारातून आपण बोललो, गोपींच्या अधिकारातून बोललो. पण एक सामान्यत्वातून एक विचार सांगतो. ज्या आपल्या ज्या अवस्था असतात, ज्या लहान मुलाच्या अवस्था आहेत, सगळ्यात अगोदर काय आहे त्याची शिशु अवस्था असते. ती काय असते, 1 वर्षापर्यंत तो शिशु असतो. त्याच्यानंतर तो 5-1 वर्षापर्यंत जो आहे तो ज्याला आपण म्हणतो की बाबा कुमार अवस्था आहे. त्याच्यानंतर पौगंड अवस्था आहे. त्याच्यानंतर तरुणपणा आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अवस्थेतलं हे चरित्र आहे. भगवंताचं जे चरित्र आहे गोकुळामधलं ते भगवान 10-11 वर्षाचे असतील. 5 वर्षापासून 10-11 वर्षापर्यंतचं हे चरित्र आहे. कलियुगातला तरी एखादा मुलगा तसा करू शकतो का? तसं जे कृत्य आहे ते एखाद्या कलियुगात तरी शक्य आहे का? आणि जर ते त्या युगात घडलेलं आहे तर निश्चित काय आहे, ती जी लीला आहे ती अगम्य अशी लीला आहे. आणि त्याच्या आपल्याला सूत्र कळत नसल्यामुळे
आपण काय करतो, या गोष्टी ज्या आहेत ह्या ऐकून घेतो. माझी तर सगळ्या पत्रकार जे बांधव असतील कधीतरी त्यांना भगवंतानी बुद्धी द्यावी आणि हा जो शब्द आहे त्यांनी त्यांच्या लिखाणातून टाळावा, अशी काय करावे त्यांनी, भगवंतानी त्यांना बुद्धी द्यावी. आणि या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा भगवान कसे आहेत त्याच्यापासून निष्काम निराळा गोपीला वेल्या चाळा, या एकाही गोष्टीत भगवान काय लिप्त झालेले नाही आहेत. कसे लिप्त झालेले नाही आहेत, एकदा काय झालं, आपले भगवंताच्या ज्या पत्न्या आहेत त्यांना तिकडे दुर्वासा ऋषी आले होते आणि त्यांच्याकरता काय आहे, अन्न घेऊन जायचं होतं. जसं अन्न घेऊन जायचं तर दुर्वासा मुनी करता त्या निघाल्या आणि त्या भगवंतांना त्यांनी सांगितलं, मध्ये जे आहे ती नदी आहे म्हणे, ती ओलांडायची आहे पण काही साधन नाही आहे, आम्ही कसं जावं. तर भगवंतांनी त्यांना सांगितलं की बाबा 16,108 पत्न्या भोगून सुद्धा जर भगवान कृष्ण ब्रह्मचारी असेल, तुका म्हणे नटधारी काम आणि नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, अतिशय उत्कृष्ट प्रमाण आहे. आपल्या विषयाला अनुसरून असं प्रमाण आहे की एवढ्या सगळ्यांना भोगून सुद्धा जर मी ब्रह्मचारी असेल तर यांनी काय करावं, या यमुना मातेने वाट द्यावी. आणि मग तो पुढचा भाग वेगळा आहे. यमुना मातेनं वाट दिली, तिकडून दुर्वासा ऋषींनी सांगितलं, त्यांनाही वाट दिली. आपलं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढ्या सगळ्या भोगाने जरी भगवान आपल्याला दिसत असले या भोगात, तरी भगवान त्यांच्यापासून काय आहेत, बाजूला झालेले आहेत किंवा त्यामध्ये कुठेही ते लिप्त नाही आहेत. जसं एखाद्या गोष्टीत आपण काही नाही केलं तरी आपण म्हणतो मी केलं, तसं भगवान हे सगळं करूनही त्याच्यात कोणत्याच गोष्टीत नाही आहे. आणि सगळ्यात जे अभंगाचं शेवटचं चरण आहे त्यामध्ये भगवंताचा हा जो अवतार आहे हा कसा चांगला आहे आणि भगवान कसे आलेले आहेत त्याचं वर्णन सगळ्यात शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणे आले म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. भगवंतांनी काय हा अवतार घेतलेला आहे आणि तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, त्या भगवंतांनी काय केलाय, हा अवतार घेतलाय. पण अवतार कसा घेतलाय, चांगला अवतार घेतलेला आहे. चांगला या म्हणण्यामागचा उद्देश एवढाच की भगवंताचे सगळेच अवतार चांगलेत.
पण रूपानं जे चांगले आहेत, रूपा अव्यक्त चांगले म्हणजे रूपवान असा अवतार भगवंतानी घेतलेला आहे. जसं मत्स्य अवतार आहे, कत्स्य अवतार आहे, वराह अवतार आहे. हे काय आहे, भगवंताचे जे अवतार आहेत ते दिसायला एवढे चांगले नाहीत, पण हे जे रूप आहेत या रूपानं काय केलेलं आहे, सगळ्यांना वेध लावलेला आहे, सगळ्यांना वेड लावलेला असं अवतार आहे. त्यांची एक झलक मिळावी, एक झलक पाहायला मिळावी याकरता काय आहे, अनेक वर्षांच्या तपश्चर्या करून ऋषी मुनींनी तिथे जन्म घेतलेला आहे. असं काय आहे, भगवंताचं रूपडं आहे. आणि त्या रूपाचं जे वर्णन आहे ते अनेक जागेवर भागवत ग्रंथामध्ये आहे. ते एवढं चांगलं रूप आहे की भगवान जेव्हा कालिया नागाला मारायला गेले होते, तर त्यावेळेस जेव्हा ते कालिया नागाच्या शोधात काय झाले, खाली पाताळापर्यंत गेले. म्हणजे जसं त्यांनी आतमध्ये त्या नदी पात्रात जशी उडी घेतली आणि जिथे कालिया नाग राहत असेल तिथपर्यंत काय झाले, ते खाली गेले. आणि खाली गेल्यानंतर जो कालिया नाग आहे तो झोपलेला होता, पण त्याच्या पत्नीनं काय केलं, भगवंताला बघितलं. आणि जसं बघितलं तसं त्या पत्नीला असं वाटायला लागलं की कायच हे रूप आहे. तिला त्याची जी दृष्टी आहे ती बाजूलाच व्हायला तयार नाही. आणि मग जेव्हा भगवंताला म्हणजे भगवान खाली कशामुळे आले, आता हे कालिया नागाला मारायला आले, आपल्या नवऱ्याला मारायला आले, तरी सुद्धा ती काय सांगायला लागली की म्हणे तुम्ही वर जा रे बाबा, एवढं चांगलं रूप आहे, कशाला उगाच, आमचे मालक जर उठले तर खूप बेकार स्वभाव आहे, त्यामुळे तू काय कर आता वर जा. त्याचं कारण काय, त्या रूपानं काय झालं, तिच्या मनाचा वेध घेतलेला आहे. असं अतिशय चांगलं अशा रूपाचं काय आहे हे अवतार आहे. त्याचं कारणच असं आहे की आपल्या सगळ्याला रूप देणारेच काय आहेत, भगवानच आहेत. ज्या आपल्या थोड्या मोठ्या रूपावर आपण काय करतो, गर्व करतो, मी दिसायला असा आहे, मी दिसायला तसा आहे. एक 10-5 वर्षाचा तो विषय असतो आपल्याकडे आलेला, पण त्या 10-5 वर्षात सुद्धा कितीतरी वेळा ते आपली काच बाणं, कंगव्यानं इकडं तिकडं भांग करणं, कितीतरी गोष्टी आपल्या काय आहे चालूच आहे. कशामुळे, थोड्याशा रूपाच्या अहंकारात ही गोष्ट चालू आहे. पण हे जे देणारे आहेत, अगोदरच मी तुम्हाला काय म्हणलो की जे मॅन्युफॅक्चरर त्या गोष्टीचे आहेत त्यांना काय, त्यांच्याकडे लागेल तेवढ्या स्टॉक घेऊन अवतार घेता येतो. तसं सगळ्याच्या सगळ्या रूपाचं काय आहे, मदनाचा पुतळा म्हणूनच भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटला तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. काल्याच्या कीर्तनामध्ये जे आहे ना, थोडासा दंडक असतो की या कीर्तनामध्ये जे आहे थोड्याशा भगवंताच्या ज्या लहान ज्या लीला आहेत, येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे, या ज्या गोष्टी आहेत याचा थोडासा उल्लेख व्हायला पाहिजे. एकदा आपण आता मोठ्या प्रेमानं विठोबा रखमाई भजन घेऊयात. विठोबा रखमाईला जे आहे त्या सगळ्या तुमची पण साथ पाहिजे. सगळ्यांनी काय करायचं, व्यवस्थित टाळी आणि व्यवस्थित नाम घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडं एक 5-10 मिनिटातच सेवेला पूर्णविराम देणार आहोत. त्यानंतर ज्या काय आहे थोड्याशा लीला सांगून नंतर कार्यक्रमाची काय होईल, सांगता होईल. विठोबा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लावेला चाळा, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. यथामती आपण जो अभंगाचा अर्थ आहे तो सांगितला आहे, पण आता वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला जे आहे भगवंताचं बालपणीचं जे चरित्र आहे ते थोडंसं बघायचं आहे. भगवंतांनी हे जे सुंदर रूप आहे हे तसं सगळ्यात अगोदर काय आहे, कारागृहात घेतलेला हा अवतार आहे.
तसं भगवान रामचंद्र प्रभूंचा आणि भगवान कृष्णांचा जर आपण विचार केला तर हे थोडे परस्पर विरोधी काम आहे बरं. रामचंद्र प्रभूंचा अवतार जो आहे तो कुठे झाला? राजमहालात. आणि यांचा अवतार कुठे झाला? कारागृहात झालेला आहे. त्यानंतर रामचंद्र प्रभूंचा जो अवतार आहे तो दुपारी 12 वाजता, यांचा अवतार रात्री 12 वाजता. रामचंद्र प्रभू जे आहेत ते पूर्ण अवतार कार्यात एकदाही खोटं बोलले नाहीत. पण इथे जे आहे भगवान कृष्णांच्या बाबतीत काय? वेळ पाहून काम आहे. जसं मी आत्ता सुरुवातीलाच म्हणलो की माखन या छोट्याशा गोष्टीत सुद्धा काय, जसं वेळ आली तसं बोलणारे काय आहेत? भगवान कृष्ण आहेत. म्हणजे थोडक्यात त्याचं कारणच एवढं आहे की रामचंद्र प्रभू जे आहेत ना, तो अवतार जो आहे तो आपल्याला अनुकरणीय आहे आणि हा जो अवतार आहे हा आपल्याला उच्चारणीय आहे. याचं आपण अनुकरण करू नाही शकत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अलौकिक आहेत. त्या रामचंद्र प्रभूंच्या अवतारात सगळ्या ज्या सीमा आहेत त्या मानवपणाच्या सीमा बांधून घेतलेला तो अवतार आहे. म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो की अगोदर स्टोरी तयार व्हावी आणि नंतर त्याच्यातलं काय, नंतर त्याच्यात आतमध्ये हे घ्यावं. तसं स्क्रिप्ट अगोदरच काय आहे वाल्मिकी ऋषींनी तयार केली. त्यांना कोणताच काम करण्याचं काय स्वातंत्र्य नव्हतं. पण इथे काय आहे, इथे भगवान कृष्णांकडे सगळेच अधिकार राखून होते. आणि हा कारागृहात झालेला अवतार, त्यानंतर जे आहेत भगवान तिथं प्रकट झाले. त्यानंतर गोकुळात वगैरे आलेले आहेत. गोकुळात जसे आले तसे भगवान काय आहे अवघ्या 6 दिवसाचे होते. आणि 6 दिवसाचे असतानाच काय झालं, सगळ्यात अगोदर जे आहे त्यांना मारायला पुतना राक्षसीने आलेली आहे. आणि पुतना राक्षसीन जी आहे ना ती एक अतिशय सुंदर असा वेश घेऊन आलेली होती, अतिशय सुंदर. आणि मग आल्यानंतर जे आहे, आल्यानंतर त्यांनी यशोदा मातेला सांगितलं की म्हणे मला असं असं कळालेलं आहे, मी कृष्णाचं दर्शन घ्यायला आले म्हणे, मला त्याला बघायचं आहे. म्हणे कोण तू? म्हणे मी तुमची दूरची बहीणच आहे म्हणे. असे जे नाते आहेत ना महिला वर्गाकडे बरेच असतात, दूरची बहीण, आते बहीण, मामे बहीण, नाहीच काही असले ते मानलेली बहीण, गावाकडची बहीण, असे खूप नाते असतात. एवढे नाते त्यांचे पाठ असतात. तेवढे एका बुद्धी करता त्यांना एक वेगळंच हे दिलेलं आहे डिपार्टमेंट, त्यांना तेवढं लक्षातही राहतं. पण एवढं सगळं लक्षात राहणाऱ्या बुद्धीत सुद्धा यशोदा माता डोकं खाजवायला लागले. हिला तर कुठंच पाहिलं नाही, ही म्हणते की मी तुमची बहीण आहे. मग ते काय आहे, यशोदा मातांनी अगोदरच काय सांगितलं की भगवान झोपलेलेत, आत्ता काही मी तुम्हाला दाखवू नाही शकत म्हणे. तो नेमकाच झोपला म्हणे, आंघोळ वगैरे झालेली, झोपलेला, आता दर्शन होऊ नाही शकत, तू नंतर कधीतरी ये. पण भगवंतांनी पडल्याच विचार केला की आता काय, हे आपलं बोहनीचं गिऱ्हाईक आहे आणि बोहनीलाच नाट लावणं काय बरोबर नाही आहे. बघायला गेलं तर ते जे गिऱ्हाईक आहे तसं महिला आहे, असू द्या म्हणे, बाई असली तर काय झालं, पण बोहनीचं गिऱ्हाईक आहे, याला नाट लावता कामा नाही. भगवंतांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आणि जसं मोठ्यानं रडायला लागले तसंच लगे यशोदा मातेला ते पुतणेनं सांगितलं, का ग म्हणे खोटारडी, चांगला आवाज येतोय म्हणे, तू म्हणतो झोपलेला असं तसं, आत्ताच्या आत्ता म्हणे मला बघायचं म्हणे. असं म्हणून काय केलं, भगवंताला जवळ घेतलं आणि दूध पाजायच्या करता काय केलं, बाजूला घेतलं. स्तनपान करायच्या इच्छेनं काय केलं तिनं, स्तनाला, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती की स्तनाला विष लावून पुतना तिथं आली होती. आणि मग भगवंतांनी, जसं मी म्हणलो की बोहनीचंच गिऱ्हाईक आहे, त्यामुळे भगवंतांनी थोडं बाहेर घेऊन गेले, कारण पुतनेचं नेमकं देह किती मोठा आहे हे भगवंताला माहिती होतं. बाहेर गेल्यानंतर जे आहे त्या पुतनेचं स्तनपान भगवान करू लागले. आणि मग ते स्तनपान करतानाच काय केलं, त्यांनी सरळ सरळ जे विष आहे ते विष जे आहे ते ओढायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर काय केलं, डोळे झाकले. आणि डोळे कशामुळे झाकले, कारण ते जे विष आहे, ज्याचा माल ज्याच्या आवडीचा आहे तिकडे जायला पाहिजे. ते विष कोणाच्या आवडीचं आहे, भगवान महादेवांच्या आवडीचं आहे. त्या महादेवांचं स्मरण केलं, देवाधिदेव महादेव तुमचं हे कार्य आहे, तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करा. याच्याकरता भगवंतांनी त्याच्यामुळेही डोळे झाकलेले आहेत. त्यानंतर त्यांनी असा विचार केला की ही माझ्या मातेच्या स्वरूपात आलेली, मला स्तनपान करायच्या इच्छेनं आलेली आहे. आणि मग ती जर स्तनपान देणार आहे तर त्या मातेला नेमकी कोणती गती द्यावी, जी माझ्या मातेला मी देणार आहे तीच गती या पुतण्यालाही दिली पाहिजे. म्हणून भगवंतांनी डोळे झाकून त्याच्यात अनेक कारणं दिलेले. श्रीमद भागवत ग्रंथ जर आपण बघितला तर त्याच्यात जवळजवळ या गोष्टी करता 30 असे कारणं दिलेले आहेत. सगळ्या कारणाचा आपल्याला उल्लेख करायला वेळ नाही. आणि मग भगवंतांनी काय केलं,
तिच्या स्तनपानासहित तिचे प्राण ओढायला सुरुवात केली आणि ओढता ओढता काय केली, त्या पुतनेचा काय केला, वध करून टाकला. आणि त्या पुतनेला जी गती दिली ती कोणती गती दिली, जी आपल्या आईला जी गती देणाऱ्या सायुज्य मोक्ष पुतनेला दिला आहे. भगवान अतिशय दयाळू आहेत. भगवंताच्या दयाळूपणाचं वर्णन करणारा एक श्लोक श्रीमद भागवतामध्ये आहे. अहो बकीयम स्तनकालकूटं जिघांसया पाययदप्य साध्वी लेभे गतिं धात्वचितान्ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. आपल्या आईला जी गती देणारी आहे तीच विष स्तनाला लावून येणाऱ्या पुतनेला सुद्धा दिलेली आहे. एवढे काय आहे, भगवान दयाळू आहेत. भगवंतांनी काय आहे, जसं जसं भगवान वाढायला लागलेले तसं तसं रोज काहीतरी नवीन संकट यायचं समोर आणि भगवंतांनी त्या राक्षसांचा निपात करायचा आणि ज्या काही छोट्या छोट्या लीला असतील त्या करत राहायचा. पुढे मामळ भट आलेले आहेत, त्यांचाही काय केलं आहे, त्यांचाही उद्धार केलेला आहे. या सगळ्या गोष्टी काय आहे, भगवान रोज नित्यानं करायला लागलेत. आणि मग काय, भगवान थोडेसे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर भगवान थोडे असे रांगू लागलेत. रांगण्याच्या अवस्थेतलं भगवंताचं चरित्र आहे. रांगता रांगता असं झालं एके दिवशी की भगवान जे आहे ते उंबरठ्याजवळ आले. कुठे आले, उंबरठ्याजवळ आले. आणि त्या उंबरठा असा थोडासा उंच आहे. त्या उंबरठ्यावर असा हात ठेवला आणि आत पूर्ण तोंड नाही गेलेलं नाही, दुसरा हात तिथं आलेलाही नाही आणि मागचा पाय उचलून टाकला. जसं आपण म्हणतो की आता ते पडणार, मयूरासन अवस्थेत ते आलेले आहेत. आणि त्या अवस्थेत असल्यामुळे काय पुढे पडणार, तेवढ्यात ती लीला काय आहे नारद महर्षींनी पाहिली. आणि नारद महर्षी म्हणले, हो भगवंताची मदत करू आपण. नारदांनी काय केलं, भगवंताला सांगितलं, भगवान असं काय करतायत, मी हात लावू का? ते म्हणे, नारदा हे काय अवघड गोष्ट आहे का म्हणे माझ्याकरता. पण काय म्हणे, हा अवतार कोणाकरता घेतलेला आहे, या सगळ्यांना आनंद देण्याकरता हा अवतार आहे. म्हणून यशोदा मैयालाच हा आनंद द्यायचा आहे. तुम्हाला मध्ये पडायचा काही एक अधिकार नाही. तुमच्याकरता वेगळा विषय, यांच्याकरता वेगळा विषय. जे ज्याला द्यायचं आहे त्याच्याकरता भगवंतांनी ते सगळं करायचं. आणि तसं करून भगवान थोडेसे रडू लागले. तसंच येऊन यशोदा मैयांनी काय केलं, त्यांना पकडलं आणि पकडून असं, जसं आपण लहान मुलाला म्हणतो अरे एवढं सुद्धा येत नाही रे, असं त्याला बघून लगेच प्रेमानं जवळ घ्यायचं आणि कुठं लागलं का त्याची चौकशी करायची. असं काय भगवान एक 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 लीला करू लागलेले आहेत. थोडेसे मोठे झाले. त्या मोठे झाल्यानंतर भगवंतांनी काय करायचं, थोडं जसं आपण म्हणतो लहान लेकरू बाहेर खेळायला येतं, तसं बलरामा आणि भगवान कृष्ण या दोघांनी काय करायचं, बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर काय करायचं, एखादं जे मांजर आहे त्या मांजराचं असं मुंडकं पकडायचं आणि ते मोठ्यानं ओरडायचं. जसं एखादं मांजर ते असं करायला लागलं की भगवंताकडे लगेच यशोदा मातेने यायचं आणि यशोदा मायाने बघायचं, अरे काय झालं, कशाला पकडलं. म्हणे, आई मी नाही पकडलं बरं, त्याचं कारण असं आहे म्हणे, हा जो बलराम दादा आहे ना म्हणे, ह्यानं तिचं शेपूट पकडलं म्हणे. आणि ते शेपूट पकडल्यानंतर ते बलराम दादाला ते चावू नये म्हणून मी ह्याचं मुंडकं पकडलं म्हणे. हे तर माझं काहीच इच्छा नाही म्हणे, तुला तर माहिती मी किती छान आहे. असं जसं लहान लेकरू एक 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 गोष्ट बोलतंय, तसं भगवंतांनी खूप आनंद द्यावा आणि खूप आनंदानं त्या सगळ्या काय करावा, एक 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 लीला कराव्या. आणि त्या लीलेनं काय आहे, त्या लीलेनं सगळ्याच ज्या गवळणी आहेत त्यांना देखील आनंद व्हायचा. पण आनंद जसा व्हायचा तसं ज्याला आपण म्हणतो की दर्शनाच्या निमित्तानं का होईना भगवंताच्या एक 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 तक्रारी घेऊन काय आहे त्या गवळणी तिथं यायच्या. कोणी सांगायचं की काल माझ्या घरात मी नेमकी रांगोळी काढली म्हणे आणि हा तिथं आला, मला म्हणे काय सुंदर रांगोळी काढली रे, किती सुंदर रांगोळी आहे, कुठून आणले कलर, नेमकं काय आहे, या सगळ्या चौकशी केल्या. मला वाटलं काय चांगलं, ह्याला किती आवडली ही सगळी गोष्ट. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काय करायचं, मी आतमध्ये गेले म्हणे 2 मिनिटं हळदी कुंकू आणायला, तोपर्यंत त्याच्यावर काय केली, लघुशंका म्हणजे वेगळी रांगोळी तयार करून टाकली. जसे बालक एक 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 काम करतात तसं भगवंतांनी एक एक करावं. पण ह्या जरी भगवंताच्या लीला असल्या ना तरी या लीला ज्या आहे ना याच्यातलं मूळ वरवरचा अर्थ वेगळा आहे आणि लक्ष्यार्थ वेगळा आहे. वाच्यार्थ वेगळा आणि लक्ष्यार्थ वेगळा आहे. त्या ज्या रांगोळी आहे त्याला अष्टदळ म्हणतात. भगवान सांगतात की हे जे अष्टांग योगानं जे माझी प्राप्ती करण्याची इच्छा करतात त्या गोष्टी काय मला एवढ्या रुचत नाही म्हणे, म्हणून मी त्याच्यावर काय करतो, लघुशंका करतो. मला भक्ती मार्ग जास्त प्रिय आहे. भक्तीनं जर कोणी माझ्याकडे येत असेल तर ती गोष्ट काय आहे, मला अतिशय प्रिय आहे. अशा भगवंताच्या अनेक लीला ज्या आहेत त्या भगवंतांनी नित्यानं करायच्या.
आणि त्याच्यानंतर असं झालं की जसे बाळगोपाळ वगैरे जे आहेत ते सगळे जमवलेले आहेत. आणि मग बाळगोपाळांना भगवंतांनी विचारलं, अरे म्हणे का रे म्हणे, सगळं तुमच्या घरी एवढ्या गायी आहेत, एवढ्या सगळ्या आहे, आणि तुम्ही असे वाळलेले का दिसायला लागले, मला असे कसे दिसायला लागले म्हणे, सगळे तुमचे जे आहे ते आतले हाडकं दिसायला लागले म्हणे, फक्त वरतून चांबडी लावल्यासारखं. तर म्हणे काय करणार म्हणे, आमच्या ज्या आई वगैरे आहेत म्हणे, या सगळ्या काय करतात म्हणे, हे जे माखन वगैरे असेल, दूध दही वगैरे, हे मथुरेला जाऊन विकतात म्हणे, आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला चांगला माल राहत नाही म्हणे. जसा माल तुमच्याकडे आहे म्हणे भगवंता, तसा आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे मग भगवंतांनी असा विचार केला, आपण काय करू, आता एक चौर्य मंडळ स्थापन करू. चोरी करायची. चोरी कशाची करायची, माखन चोरी करायची. मग भगवंतांनी रोज एखाद्याच्या घरी जावं, आणि घरी गेलं की त्या दरवाजाच्या बाहेर भगवंतांनी उभं राहावं, आणि उभं राहून सगळ्या बाळगोपाळाला म्हणायचं, झाका डोळे, तुम्ही नाही या तिथं, नाही तर तुम्ही झाकता. तिथं भगवंतांनी सगळ्याला काय सांगायचं, झाका डोळे. झाका डोळे म्हटले की भगवंतांनी लगेच उघडा डोळे म्हणले की कोणाचं अंग हालायचं नाही, काही हालायचं नाही, आतमध्ये लगेच घरात प्रवेश. सगळे बघायचे, अरे नेमकं कुठून आणलं, काय आणलं, काहीच लक्षात यायचं नाही. त्या भगवंताच्या सगळ्या अलौकिक गोष्टीचं सगळेजण आश्चर्य करायचे की नेमकं आपण आतमध्ये कसं आलो. आणि मग आतमध्ये सगळी चोरी वगैरे झाली, माखन वगैरे साफ करायचं, सगळे जे डेरे ते उताने मारून टाकायचे, आणि भगवंतांनी परत दरवाजाकडे आणायचं, झाका डोळे. झाका डोळे म्हणलं की परत उघडलं की परत बाहेर, असं भगवंताने ते करायचं. हे करता करता काय झालं, भगवंताचे एक सवंगडी पेंद्या नावाचा, त्या पेंद्याला वाटलं की समजा ही जी ट्रिक आहे ही जर आपण शिकून घेतली तर आपल्या काही कामाला येईल. उद्या जर समजा आपलं आणि भगवंताचं काही नाही जमलं तर आपल्याला काय एक वेगळं सरकार स्थापन करायला काम आहे. आता काय आहे, असंही प्रत्येकाला वाटतं आपली सत्ता स्थापन व्हावी. त्या अनुषंगाने त्याने काय केला, विचार केला की आपणही शिकू. जसं भगवंताने सांगितलं झाका डोळे, तर आतमध्ये जाताना तर झाकून घेतले, आतमध्ये गेले, पण आता नेमकं काय करता हे बघण्याकरता परत जेव्हा दरवाजाकडे आले आणि झाका डोळे म्हटले की ते पेंद्यानं काय केले, थोडेसे असे किलकिले डोळे ठेवले आणि बाकीच्या सगळ्याला बाहेर घेतलं. पण हे जे पेंद्या आहे ना, भगवंतांनी असं दाखवलं की जे घराच्या बाहेर जे निघणारा झरोका असतो ना, तो वर ज्याला आपण म्हणतो स्वयंपाक घरात असणारा, त्या झरोक्यातून बाहेर काढताना खाली काय केले, खाली असे पाय राहू दिले आणि वर फक्त मुंडकं, आणि ते अटकून टाकलं. ते वरही येता येईना खाली जाता येईना. आणि ते मग पेंद्या आरडायला लागला, भगवान वाचवा वाचवा, कृष्णा वाचव वाचव. कृष्णाने सांगायचं, बाबा आपले मंत्र तर फेल काही झालेले नाही बाबा आतापर्यंत, काहीतरी तुझं चुकलं असेल म्हणे. आणि खालून जे आहे तोपर्यंत जी गवळण आहे ती तर रोजच ज्याला म्हणतो जसं सूड घ्यायच्या इच्छेनंच ती उठली, आणि खालून त्याचे टंगडे जे ते बडवायला लागले, जे मिळेल ते लाटणं असो काय असो ते हा असं मारायला लागले. जसं मारायला लागली ते इकडून खालचा मार चालून वरतून भगवंताचं बोलणं चालू, खालून मार जोरात, आणि भगवान एकदम कोमल स्वरात विचार, तुझ्याकडून काहीतरी चुकलेलं आहे, कारण माझे मंत्र काही असे बोथट होऊ नाही शकत. ते म्हणले, भगवान फक्त माझ्याकडून चुकलं एवढंच, तुम्ही काय करत होते बघण्याकरता मी डोळे उघडले. हे आता जन्मभर तुम्ही म्हणणार तर डोळे झाकतो, पण तुम्ही मला आता या दुःखातून बाजूला काढा. जसं सांगितल्याबरोबर भगवंतांनी त्यांना बाहेर काढलेले. अशा नित्यानं काय खोड्या भगवंतांनी करायच्या. करता करता काय झालं, आता त्यांच्या ज्या खोड्या आहेत त्या यशोदा मातेकडे त्या सगळ्यांनी काय करायचं, त्या सगळ्या ज्या गवळणी आहेत त्या मिळून यायच्या, आणि मिळून त्यांनी काय सांगायचं, अरे म्हणे हा कृष्ण म्हणे काय आता आम्ही परेशान झालोय म्हणे, रोज चोरी चालू आहे, रोज असं आहे, रोज तसं आहे, कोणाच्या घरी असं केलं, कोणाच्या घरी तसं केलं. आणि मग चोरीचा जसा विषय निघाला तसं भगवंतांनी सांगायचं, आई यांना विचारले मी चोरी करायला किती वाजता येतो. तर ते म्हणे सांगा म्हणे चोरी करायला सकाळी आलो का रात्री आलो. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं रात्री आलो. अगं आई आता खरंच सांग, रात्री जे आहे म्हणे, मी जर मला समजा ह्याला जरी जायचं असलं तर मी तुला घेऊन जातो का नाही म्हणे. मी तुला काय सांगतो आई, कारण तुम्हाला लहानपणीच काय सांगितलं, तिकडे बागलबुवा आहे बरं, तिकडे जायचं नाही, आणि मला तू माहिती मी किती भीतो, आणि मग मी कसं जाईल म्हणे. आणि हे खुशाल म्हणतात म्हणे रात्री चोरी करतो. तर लगेच यशोदा मैयानी ते काय करायचं, ॲक्सेप्ट करून घ्यायचं, ते मान्य करायचं. आणि यशोदा मैयानी सांगायचं, काहीतरी बोलता म्हणे आपलं तुम्ही, एवढं चांगलं माझं बाळ, त्याला विनाकारण बदनाम करायचा उद्योग केलाय. आणि मग त्या गवळणींनी असं सांगायचं की काय म्हणे इथं आपल्याला न्याय मिळणार आहे म्हणे, न्याय देणारं काय आहे, न्यायाधीश घरचाच,
गुन्हेगार घरचेच, साक्ष घरच्यांचीच, आपलं काय चालणार आहे म्हणे. असं करून गवळणींनी बाहेर यायचं. पण त्या गवळणींनी जाता एक गवळणीने सांगितलं की म्हणे यशोदे, हे आमच्या घरापर्यंत जोपर्यंत ठीक आहे म्हणे, ज्या दिवशी तुझ्या घरी चोरी व्हायला लागेल त्या दिवशी तुला या सगळ्या गोष्टी कळतील. मग त्यानंतर भगवंतानी असा विचार केला, काही हरकत नाही, हिचं म्हणणं आहे आपल्या घरी करायचं ना, आपल्याच घरी करू म्हणे हा कार्यक्रम. आणि जसं म्हणतो चॅलेंज ॲक्सेप्टेड, आता वेगवेगळे येतात ना ते, किंवा हे असे फोटो टाका चॅलेंज ॲक्सेप्टेड, तसं भगवंतांनी ते चॅलेंज काय केलं, ॲक्सेप्ट केलं आणि आपल्या घरीच तो उद्योग सुरू केला. आणि मग जेव्हा ते घरी सुरू केल्यानंतर एक दिवशी असं झालं की भगवान जे आहे ते मांडीवर बसलेले आहेत. मांडीवर बसल्यानंतर भगवंतांनी असं सहज विचारलं आईला, आई खरंच सांग बरं मी तुला किती आवडतो. तर आई म्हणे, अरे तू मला खूप आवडतो, हा काय प्रश्न झाला का, किती आवडतो हे सांग. किती आवडतो म्हणल्यानंतर अरे खूप आवडतो, किती आवडतो. तर तेवढ्यात काय झालं, आईला तिकडे सुगंध आला की आपण नेमकं चुलीवर दूध ठेवून आलोय आणि आता ते दूध उतू जाणार. त्या अवस्थेतला काय महिला वर्गांना त्याचा सुगंध येत असतो. ती म्हणली, कृष्णा मला सोड, ते दूध तिकडे उतू जाईल. आई सांगते दूध जास्त आवडतं का मी आवडतो. हे म्हणता म्हणता काय झालं, भगवंताला हिसका दिला. हिसका देऊन काय झाले, आई तिकडे पळालेल्या आहेत. पण तोपर्यंत जे आहेत तोपर्यंत अग्निनारायणाला काय दिला, आदेश दिलाय भगवंतांनी, ते दूध पण सगळ्या घरात उतू गेलंय. तोपर्यंत इकडे जे आहे भगवंतांनी जे डेरे वगैरे आहेत ते सगळे फोडून टाकलेले आहेत. आणि फोडून टाकल्यानंतर जे माखन वगैरे आहे ते असं घराच्या बाहेर फेकायला लागलेत. तिकडून काही वानर वगैरे माकड आलेत, त्यांना सुद्धा ते द्यायला लागलेत. हे सगळं बघून जे आहेत त्या यशोदा मैया आल्यात, स्वतः खातो, इतरांना वाटतो, त्याबद्दल काही नाही म्हणे, पण या माकडांना सुद्धा द्यायचं काय कारण. मग कृष्णाने सांगायचं, आई तुला माहीत नाही बरं, राम अवतारात ह्यांनी माझी खूप मदत केली आहे. माझी जी बायको होती म्हणे ती परत आणून द्यायला ह्यांनी काय केली, खूप मदत केली म्हणे. त्या अवतारात मी यांना काहीच देऊ नाही शकलो म्हणे. कंदमूल फळ खात होते म्हणे, कसे राहत होते हेही मला माहीत नाही, कारण मीच ते खात होतो, ते ह्यांना काय विचारू. त्यामुळे काय आहे, आता ही सगळी काय त्यांची व्यवस्था चालू आहे म्हणे. अशा वेगवेगळ्या लीला करायच्या. आणि मग त्यानंतर काय झालं, आईने रोज समजवायचं. समजवता असं झालं की आता आईच काय झाल्यात, आईलाच आता थकल्यात आई सांगून. मग आईने काय केलं, जसं एखादं मूल आहे घरात खूप जर परेशान करायला लागलं तर आपण काय म्हणतो, किंवा आता ह्याला आपण शाळेत टाकू. शाळेत टाकलं तर काय होईल, हा सुधरल. कारण काय होतं, त्या धाकानं काय होतं, ते बरोबर त्या लाईनीला लागतात. रोज शिक्षक काहीतरी त्यांना शिकवतात तसे ते वागायला लागतात. तसं आईनं काय सांगितलं की काय कर कृष्णा, तू शाळेत जा. तर म्हणे शाळेत गेल्यानं काय होईल आई, तर ते म्हणे की बाबा तुला ज्ञानाची प्राप्ती होईल, त्या ज्ञानानं तुला काय होईल, मोक्षाची प्राप्ती होईल. मग त्या आईनी त्यांना सांगितलं की कृष्ण त्वं पठ किं पठामि ननु रे शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोस कस्त्रिभुवनाधीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरथो विरक्तिरनया किं मुक्तिरेवास्तु ते दध्यादीनि भजामि मातुरुदितं वाक्यं हरे पातुअह. जसा आईनं उपदेश केला की यानं काय होईल, तुला ज्ञानाची प्राप्ती होईल, ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती होईल. कृष्णानं सांगितलं आपल्याला हे मोक्ष भिक्ष काहीच नको, मुक्ती नको म्हणे. आपण इथं जे ना म्हणे दही भात खायला आलोय म्हणे, आपल्याला असं काही काम असलं तर सांगा. मग आईनं ओळखलं की या गोष्टीत काय आहे, भगवान रुची दाखवत नाहीत, भगवंताचं रुची असलेलं कार्य. मग विचारलं, व तुझी ज्याच्यात आवड आहे ते कार्य करशील का, जे आपलं परंपरागत शाळा आहे. म्हणे परंपरागत शाळा कोणती आहे, ते म्हणे आपली परंपरागत शाळा म्हणजे गोरक्षणाचं कार्य आहे. तर आता काय आहे, तू रोज जे आहे उद्या जाई रानाचा आता आपला वेळ संपुष्टात आलेला आहे. तशी कीर्तनाची वेळ जी आहे ती 10 ते 12 होती, परंतु सुरू व्हायला 11 वाजलेले आहेत. आपण बरोबर 11 ते 1 ही सेवा 1-2-3 मिनिटात आपल्या सेवेला पूर्णविराम आपण देणार आहोत. भगवान काय झालेत, भगवान सकाळी तयार झालेले आहेत.
आणि तयार होऊन काय आहे भगवान निघालेले आहेत. निघाल्यानंतर यशोदा मातेंनी जे आहे त्यांना डोळे भरून बघितलं आणि सांगितलं की फार दूरवर जाऊ नका, कारण काय आहे याच्यावर जे लहानपणापासून जे सगळे संकट यायला लागलेले आहेत त्या संकटानं काय आहे आईचं जे मन आहे ते आतमधून ज्याला म्हणतो हेलकावे मारतंय. आणि आई सांगते की खूप दूरवर जाऊ नका, इथे जवळच राहा. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. जे काही असेल ते आपण एक 5 मिनिटानंतर आता हालचाल करा. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम आहे. कोणीही इकडे यायचं नाही, तिकडे काहीच गडबड गोंधळ करू नका. आजोबा खाली बसा, खाली बसा. 5 मिनिटाचा विषय आहे. काय आहे, कीर्तनात विक्षेप करत जाऊ नका. इथेच नाही, कोणत्याही कीर्तनात विक्षेप करायला नाही पाहिजे, कारण त्याच्यानं काय होतं जो एक विषयाची जी एक लिंक लागलेली असते ती लिंक खराब होत असते. असो, मग भगवंताला काय केलंय तिथे व्यवस्थित तयार केलेलं आहे आणि भगवान निघालेले आहेत. आणि निघून काय गोरक्षणाचं कार्य करतायत. तिथं भगवंतांनी वेगवेगळ्या असुरांचा वध केलेला आहे. त्यानंतर भगवान जे आहेत ते रोज वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे आणि ते खेळ खेळल्यानंतर जे आता बाळगोपाळ काय झाले दमलेलेत. आणि दमल्यानंतर भगवंतांना त्यांनी सांगितलं की भगवंता आता जे आहे आम्ही दमलेलो आहे म्हणे, कारण आता आम्हाला काय लागल्या भुका लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. या गोष्टीत जे आहे म्हणे आता जेव्हा पोटात भूक लागलेली तेव्हा आता आम्हाला काय पाहिजे, प्रसाद पाहिजे म्हणे. मग भगवंतांनी काय केलेलं आहे, आपण आता काल्याच्या प्रसंगाच्या जवळ आहोत. भगवंतांनी सगळ्याला काय केलं, गोलाकार बसवलेलं आहे. आणि गोलाकार ज्याची जशी उंची असेल त्याप्रमाणे व्यवस्थित जसं कमळाचं फूल असावं असं भगवंतांनी सगळ्यांना बसवलेलं आहे. भगवान त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हास्य विनोद करतायत. कोणाची टिंगल टवाळी वगैरे, जसं लहान मित्रवर्ग वगैरे असतो एकमेकात त्यांच्यात काय राग द्वेष काहीच नसतो, तशा चेष्टा मस्करीचा तो विषय चालू आहे. आणि भगवंतांनी काय केलं, एका हातामध्ये जे आहे तो तूप मिश्रित घास घेतलेला आहे. दही अंडी वगैरे घ्यायची असली तर इकडं अलीकडे घ्या, त्याचा डिस्टर्ब झाला नाही पाहिजे ह्याची काय करा काळजी घ्या. इथे वर लावलेले आहेत. या सगळ्या गोष्टी काय करायच्या तिथं भगवंतांनी आपल्या त्या हातात घास वगैरे घेतलेला आहे. तूप मिश्रित तो घास आहे. त्याच्यात वेगवेगळ्या बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमच्या मनाच्या नाहीत बरं, या सगळ्या गोष्टी आहे या भागवत ग्रंथामधल्या तुम्हाला गोष्टी सांगतोय आम्ही की भगवान कसे उभे होते. भगवंताच्या कमरेला वेणू खोसलेला होता, त्याच्यानंतर हातात काठी होती. या सगळ्या अवतारात काय आहे, भगवान उभे आहेत. आणि त्याच सगळ्या या विषयाचं वर्णन करणारा एक श्लोक आहे, तो श्लोक आपण म्हणू. त्यानंतर दहीहंडी फोडल्या जाईल आणि कीर्तनाला पूर्ण विराम होईल. बिभ्रद्वेणु जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुक्बालकेली पुंडली कवर्धा कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैयो नंदजी रोला बंसी बजाए मारो भालो रे, बंसी बजाए मारो भालो रे. म्हणा सगळ्यांनी कृष्ण कन्हैयो नंदजी बोलालो, बंसी बजाए मारो भालो रे. बंसी बजावे कम्मा चरावे, बंसी बजावे कम्मा चरावे, बंसी बजावे कम्मा चरावे, बंसी बजावे कम्मा चरावे.
फुटायला 1 मिनिटाचा काय आहे अवकाश आहे. तोपर्यंत आपण एक थोडीशी जी गोष्ट आहे आपली ती सांगायची राहिलेली आहे. या सेवेच्या अनुषंगानं जे आहेत इथं जे सगळे साथीदार मंडळी जे आहेत ती ज्याला आपण म्हणतो की बाबा थोडेच आहेत पण ज्याला उत्कृष्ट क्वालिटीचे काय असतं माहिती का, क्वांटिटी महत्त्वाची नसते, क्वालिटी महत्त्वाची असते. तसं एकापेक्षा एक सगळे चांगले साथीदार आहेत. आमचे मच्छिंद्र महाराज वलेकर आहेत, त्यांच्या बाजूचे जे आहेत आगळे महाराज आहेत, हे आपले महाराज आहेत. इकडे पवार महाराज आहेत, माधव महाराज आहेत, आमचा अमोल आहे, इतर जे सगळे साथीदार मंडळी आहेत या सगळ्या मंडळी. त्यानंतर आमचे जे मृदंगाचार्य आहेत यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं की जसं राम प्रभू जसं हनुमंतरायाला कार्य दिलं सीता शोधनाचं आणि तिथं गेल्यानंतर सीतेने काय केलं, ते मच्छत समान रूप कपिधरी, ते रूप बघून काय झालं सीतेला थोडा संदेह निर्माण झाला की हे आपलं कार्य करतील का नाही करतील. आणि त्याच्यानंतर काय झालं, ते हनुमंतरायांनी काय सांगायचं की माता मोहिमत छोटो जान मैं वीर बडो बलवान. तसं यांचं जे वादन आहे ना ते वीर बडो बलवान अशा प्रकारचं एक वादन आहे. त्यांच्याकडे बघून काय होतं, एक उत्साह येतो. असे हे सगळे काय आहे साथीदार मंडळी आहेत. इकडे यांच्याकडे जर बघितलं तर आम्हाला चालू कीर्तनात असं वाटतं की नृत्य करावं, कारण त्यांचे जे पायामध्ये बऱ्याच लोकांचा वेगवेगळ्या जागेवर ताल असतो तसं त्यांचा पायामध्ये ताल आहे. अशी ही सगळी मंडळी आहे. आणि तुम्ही पण जे सगळे जण आहात त्या सगळ्यांनी काय अतिशय चांगली सुरेख अशा प्रकारची काय दिली आहे, साथ दिलेली आहे. आपल्या बोलण्याच्या ओघात एखादा जर चुकीचा शब्द निघाला असेल तर तो माझ्या बालबुद्धीचा आहे, जे बरोबर असेल ते आमच्या गुरुवर्य बाबांचं आहे. तसं या कीर्तनाकरता जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मी सगळ्यात अगोदर त्यांना सांगितलं होतं की बाबांचंच असेल, म्हणून मी त्यांना म्हणलं बाबांची सेवा पाहिजे का, ते म्हणले नाही म्हणे तुमची पाहिजे. आता काय करणार, तुम्हालाच आता दुधाची तहान जर ताकावर भागवायची असेल तर त्याला मी तरी काय करणार. त्याच्यामुळे हे आजचं जे कीर्तन आहे हे दुधाची तहान ताकावर आहे. आमच्या गुरुवर्य बाबांचं कीर्तन ऐकणारे इथं बहुत मंडळी आहेत, ते त्यांना सगळ्यांना त्यांचा परिचय आहे. असो, झालेली जी सेवा आहे ती भगवंताच्या चरणी आपण अर्पण करूयात. आणलेले का अभंग म्हणा. ब्रह्मादिका उत्तम लोका